तुम्हाला माहिती आहे का मंडळी, बिर्याणी तर आपण सगळेच अगदी वेगवेगळ्या प्रकारे बनवत असतो. परंतु हॉटेलमध्ये बिर्याणी कशी बनते हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल चिकन दम बिर्याणी. तेही अगदी हॉटेलच्या सगळ्या टिप्स वापरून. या व्हिडिओमध्ये सगळ्यात तुम्हाला बारीक बारीक टिप्स सुद्धा मी सांगितल्या आहेत. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी इथे मी घेतले अर्धा किलो चिकन. चिकन स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचं. इथे सगळी बिर्याणीची छान तयारी करून घेतली आहे. लागणारं सगळं साहित्य मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. इथे मी अर्धा किलो चिकनसाठी 1.25 किलो तांदूळ घेतलाय. तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा. तांदूळ धुवत असताना हाताने छान चोळून धुवा, म्हणजे वरती जी काही पावडर त्याला लावलेली असते ती सगळी निघून जाते आणि यामुळे तांदूळ आपला अगदी पांढरा शुभ्र असं शिजल्यानंतर दिसतो. चला, तांदूळ मी स्वच्छ असं धुवून घेतलाय. आता याला बाजूला ठेवूयात आणि आपल्या मटणाच्या मॅरिनेशनकडे वळूयात. किमान अर्धा ते पाऊण तास तरी आधी तांदूळ छानपैकी भिजवून ठेवा. तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी 2 तास भिजवला तरीही चालेल. चला, आता घेऊयात मॅरिनेशनची तयारी करायला. मॅरिनेशनसाठी एक छानसं वाटण तयार करायचंय. या वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मुठभर पुदिना, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 आल्याचे तुकडे आणि त्याचबरोबर 2 हिरव्या वेलची घालून घ्यायच्यात. हिरवी वेलची या वाटणामध्ये आवर्जून घाला. वेलचीमुळे या वाटण्याला खूप छान असा फ्लेवर येतो. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालायचं आणि ही हिरवी पेस्ट तयार करून घ्यायची. ही हिरवी पेस्ट जेवढी ताजी असेल ना, जेवढी फ्रेश असेल ना, तेवढे आपल्या चिकनला मॅरिनेशन छान होणार आहे आणि त्याचा फ्लेवर आपल्या बिर्याणीला अतिशय सुंदर असं मिळणार आहे. चला, सुंदर असं वाटण तयार करून झालंय. रंग तुम्ही बघू शकताय, अप्रतिम असा रंग आलाय. चला, तर हे वाटण बाजूला ठेवूयात आणि घेऊयात एक मोठंसं पातेलं. यामध्ये आपण मॅरिनेशन करणार आहोत. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला बिर्याणी करायची किंवा कुकरमध्ये बिर्याणी करायची, ज्या कोणत्या भांड्यात तुम्हाला बिर्याणी करायची त्यामध्येच हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पातेल्यामध्ये घालून घ्यायचे हे चिकन आणि त्यावरती घालायचं आहे ते सुरुवातीला खडे मीठ. तुम्हाला गरजेप्रमाणे खडे मीठ घालून घ्यायचे. तुमचं चिकन जेवढं जास्त आहे, जेवढं कमी आहे त्यानुसार मीठ तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथे मी साधारण 4 ते 5 चमचे खडे मीठ घालून घेतले. त्यानंतर घालायचा एक 2 चमचे बिर्याणी मसाला आणि आपले सगळे खडे मसाले. खडे मसाल्यांमध्ये शहाजिरी, लवंग, मिरी, दालचिनी, छोटी वेलची, मोठी वेलची आणि चक्रीफूल घेतले. त्यानंतर 1 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर घालायची. 4 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घालायची. भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आणि त्यानंतर घालायचं आहे ते अर्धी वाटी तूप. साधारण चमच्यांमध्ये घ्यायला गेलं तर 6 ते 7 चमचे तूप घातले आणि 6 ते 7 चमचे तेल घातले. हे अगदी घरचं गावरान गाईचं तूप आहे, त्यामुळे तुपाचा सुद्धा फ्लेवर आपल्या बिर्याणीला खूप छान असा भेटतो. आता यामध्ये तळलेला कांदा घालायचा. हाताने छानपैकी मी थोडंसं दाबून घेते आणि त्यानंतर घातले. साधारण 2 मूठ तळलेला कांदा आहे. आता हे सगळं मॅरिनेशन चिकनला छान असं चोळून चोळून लावून घ्यायचं. या चिकन बिर्याणीमध्ये आपण कच्चा कांदा वापरणार नाही आहोत, टोमॅटोची कोणतीही प्युरी वापरणार नाही आहोत. ह्या एवढ्याच गोष्टी आपल्या मॅरिनेशनमध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये दही ॲड करणार आहोत. सगळ्या गोष्टी अगोदर हाताने छान चोळून चोळून मॅरिनेट करायची. किमान 3 ते 4 मिनिटं तरी चिकनचा छानपैकी मसाज करून घ्या ह्या सगळ्या मॅरिनेशनमध्ये आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे ते दही. आता अर्धा किलो चिकन, 1.25 किलो तांदूळ आहे, यासाठी ते मी अर्धा लिटर दही वापरले. दही यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल घेतो, कारण यामध्ये आपण उभा पातळ चिरलेला कांदा कच्चा घालत नाहीये किंवा टोमॅटोची प्युरी घालत नाहीये. मसाला तयार होण्यासाठी या दह्याची खूप जास्त गरज असते आपल्याला. त्यामुळे अर्धा किलो चिकनसाठी मी इथे अर्धा लिटर दही घेतले. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे ते 1 ग्लासभर गरम पाणी. गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी या स्टेजला घालायचं नाहीये. आता सगळ्या गोष्टी पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायच्या. चिकन व्यवस्थित असं सगळ्या बाजूला ठेवून घ्यायचं, जसं की सगळ्या लेअरला, खालच्या सगळ्या तळाला सगळे पीसेस छान एकसारखे असे बसतील. आता हे बाजूला ठेवूयात आणि तांदूळ शिजवायला घेऊयात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा. चला, तर पाणी गरम केलं. यामध्ये खडे मीठ घालून घ्यायचं आणि लवंग, मिरी, दालचिनी, छोटी वेलची, शहाजिरी, जायपत्री, मोठी वेलची आणि चक्रीफूल हे सगळे खडे मसाले पाण्यामध्ये घालायचे. कोथिंबीर, पुदिना घालायचा. खळखळीत अशी आता पाण्याला उकळी आली, यामध्ये आपला हा धुवून ठेवलेला तांदूळ घालायचा. तांदूळ घालण्या अगोदर खळखळीत अशी पाण्याला उकळी येणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मीठ आवर्जून घाला. मीठ घातल्यामुळे तांदळाला चव राहते. चला, तर यामध्ये हा भिजवलेला तांदूळ घालून घेऊयात आणि तांदूळ छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. आता तांदूळ शिजवत असताना आपल्याला इथे पहिल्या बॅचमध्ये 30% तांदूळ शिजला की तो आपल्याला बिर्याणीच्या लेअरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 90% तांदूळ शिजवायचा आहे. 2 टप्प्यांमध्ये या बिर्याणीमध्ये आपण तांदूळ वापरणार आहोत. पहिला तो 30%चा आणि नंतर आहे तो 90%चा. यामुळे बिर्याणी अगदी परफेक्ट अशी शिजते. यामध्ये लिंबाचा रस आवर्जून घालायचा, ज्यामुळे तांदूळ आपला पांढरा शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत असा शिजतो. 30% तांदूळ अगोदर शिजलेला तांदूळ
अगोदर घातल्यामुळे चिकनला जे काही आपण पाणी ओतले आणि चिकन जे काही आपल्या पाण्यामध्ये शिजणार आहे ना, त्या पाण्यामध्ये आपल्याला 30% शिजलेला घातलेला तांदूळ पूर्णपणे 100% शिजायला मदत होते. त्यामुळे कधीही पहिल्या लेअरमध्ये पूर्ण 90% शिजलेला तांदूळ घालायचा नाही. 30% तांदूळ माझा इथे परफेक्ट असा शिजला गेलाय, तो लगेच मी चिकनवरती घालून घेते. चला आता चिकनवरती पहिला लेअर घालून घ्यायचा आहे. बरं, आता तांदूळ घालत असताना फक्त हलका वरचा जो तांदूळ आहे ना, तो घालून घ्यायचा. जो तळाचा तांदूळ आहे तो जास्त शिजलेला असतो आणि वरच्या बाजूचा तांदूळ आहे तो कमी शिजलेला असतो. त्यामुळे झाऱ्याने उचलताना सुद्धा फक्त वरच्या लेअरचा तांदूळ उचलून घ्यायचा आहे. चला तुम्ही बघू शकताय तांदूळ अजून बऱ्यापैकी कच्चा आहे, त्यामुळे या स्टेजचा तांदूळ ह्यामध्ये घालून घेतलाय. तांदूळ बाकीचा शिजतोय. आता यावरती शहाजिरे, बिर्याणी मसाला, हातळलेला बरिस्ता घालून घ्यायचा, त्याचबरोबर कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता पुढचा राहिलेला तांदूळ 90% छान असा शिजवून घ्यायचा. गॅसची फ्लेम मी हाय करते. आता हाय फ्लेमवरती तांदूळ मी इथे शिजवून घेते. तांदूळ तो छान असा शिजत आलाय, पूर्ण तो शिजू देऊयात आणि त्यानंतरच घालूयात. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बिर्याणी बनवत असाल ना, तर तेव्हा तुम्ही 3 स्टेपमध्ये तांदूळ घालायचा आहे. आता इथे मी 1.5 किलोच तांदूळ आहे, अर्धा किलो चिकन आहे, त्यामुळे या 2 स्टेपमध्ये घालून घेते. जर तुम्ही अगदी 2-2.5 किलोचा तांदूळ वापरत असाल, चिकनही जास्त वापरत असाल, अशा वेळेस तुम्ही पहिला लेअर 30% भात शिजलेला, दुसरा लेअर 50% तांदूळ शिजलेला आणि तिसरा लेअर मात्र 90% तांदूळ शिजलेला या स्टेपमध्ये घाला. चला आता इथे तांदूळ आपला चांगला 85 ते 90% शिजला गेलाय. आता हा तांदूळ आपण सगळा या चिकनच्या लेअरवरती, या भाताच्या लेअरवरती घालून घेऊयात. या पद्धतीने जर तुम्ही दम बिर्याणी कराल ना, तर परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल दम बिर्याणी तयार होते. ते कधीच पूर्ण शिजलेल्या तांदूळ यावरती घालत नाहीत आणि खाली आवर्जून गरम पाणी घालतात, ज्यामुळे ग्रेव्हीला एक छान असा ओलसरपणा राहतो, छान अशी ज्युसी ती ग्रेव्ही राहते. चला आता सगळा तांदूळ घालून झालाय. वरती शहाजिरे, अगदी चिमूटभर मीठ, त्याचबरोबर साधारण 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा. कोथिंबीर, पुदिना, बरिस्ता ह्या सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्या. हे घालत असतानाच आवर्जून वरती 2 ते 3 चमचे गावरान तूपही घालून घ्यायचं. फोडणीमध्ये सुद्धा आपण तूप घातले, आपण मॅरिनेशन करताना तूप घातले. ह्या चिकनसाठी आपण कुठेही फोडणी केलेली नाहीये, तर फोडणीमध्ये जे काही तेल तूप घालायचं असतं ते सगळं आपण मॅरिनेशनमध्येच घालतो. चला आता कोथिंबीरही वरून घालून घ्यायची आणि आता याला दम द्यायला ठेवायचे. दम द्यायला ठेवत असताना कणिक अगदी घट्टसर अशी मळून घ्यायची, गव्हाच्या पिठाची कणिक, आणि ती अशा पद्धतीने पातेल्याला रोल करून लावायची. या पद्धतीने तुम्ही रोल करून लावले ना, आपल्या दम बिर्याणीला अगदी परफेक्ट असा बसतो. किंवा एखादं ओलं सुती कापडही तुम्ही याऐवजी वापरू शकता. कणिक अशा पद्धतीने लावून घ्यायची, रोल छान असा तयार करायचा, गोल अशी काठावरती ठेवून घ्यायची पातेल्याच्या आणि वरून अगदी काठोकाठ बसणारं झाकण ठेवायचं. हलकसं प्रेस करायचं, म्हणजे हे गव्हाच्या कणकेला ते सहजपणे चिकटलं जातं आणि आता बोटाच्या सहाय्याने छान अशी कणिक ताटाला लावून घ्यायची. यामुळे अजिबातही एअर बाहेर जात नाही, दम अगदी परफेक्ट असा आपल्या बिर्याणीला बसतो. चला सुंदर असं सगळी प्रोसेस झाली आहे. आता गॅसवरती हे पातेलं ठेवायचं. आता गॅसवर पातेलं ठेवल्यानंतर सुरुवातीला 5 मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर 20 मिनटं गॅस अगदी लो ठेवायचा. 5 मिनटं हाय फ्लेम ठेवल्यामुळे चिकन छान असं शिजतं आणि नंतर 20 मिनटामध्ये छान असं आपल्या बिर्याणीला दम बसतो. जे काही 30% शिजवलेला तांदूळ आहे तोही अगदी पूर्ण असा शिजतो. चला पूर्ण 25 मिनटं बिर्याणीला मी छान असा दम देऊन घेतलाय आणि एक 10 मिनटं याला थंड करून घेतली आहे. बिर्याणी कधीही गरम गरम उघडायची नाही, परंतु आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी लगेच उघडतीये. बाजूची कणिक सगळी काढून घ्यायची आणि त्यानंतर ही आपण मोकळी करून घेणार आहोत. बिर्याणी उघडत असताना कधीही कडेने न हलवता मध्ये चमचा घालायचा आणि मधून कडेला चमच्यावरती उचलायचा. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे तांदूळ शिजला गेलाय, अगदी परफेक्ट असा मसाला आणि रंग सुद्धा तयार झालाय. कोणताही प्रिझर्वेटिव्ह रंग आपण यामध्ये वापरला नाहीये, इसेन्स यामध्ये वापरला नाहीये. फक्त एक गोष्ट सांगायची राहिली, हॉटेलमध्ये बऱ्याच वेळेला बिर्याणी इसेन्स, केवडा इसेन्स हे सगळे इसेन्स वापरले जातात बिर्याणीला फ्लेवर आणण्यासाठी, परंतु मी हे कोणतेही इसेन्स वापरले नाहीत. हे घरी आपण बिर्याणी बनवताना कोणतेही इसेन्स न वापरता सुद्धा तेवढीच फ्लेवरफुल अशी बिर्याणी तयार होते. इसेन्समध्ये बऱ्यापैकी केमिकल असतात जे आपल्या शरीरासाठी चांगले नसतात, त्यामुळे मी कधीच त्यामध्ये इसेन्स वापरत नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बिर्याणी झाली आहे. घरामध्ये अक्षरशः याचा वास सुटला होता. अतिशय फ्लेवरफुल अशी बिर्याणी तुमची सहजपणे होते. आता याबरोबर खाण्यासाठी सुंदर असा गाजराचा रायता तयार करून घेऊयात. यासाठी एक बाउलभर फेटलेलं दही घेतलंय, यामध्ये 1 वाटी किसलेलं गाजर, 1 छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालायची आणि सुंदर असा हा रायता तयार करून घ्यायचा, जो की या बिर्याणीमध्ये
हॉटेलमध्ये बिर्याणी बरोबर अफलातून असा लागतो. तुम्ही सुद्धा कधी या पद्धतीने जर ही बिर्याणी ट्राय केली नसेल ना, तर नक्की ट्राय करून बघा. आपण बऱ्याच वेळेला कांदा, टोमॅटो हे बऱ्याच गोष्टी वापरत असतो. परंतु या गोष्टी न वापरता सुद्धा हॉटेलमध्ये इतकी फ्लेवरफुल दम बिर्याणी तयार होते, यावर आपला विश्वासच बसणार नाही. एकदा तुम्ही हे करून बघितले ना, तर मला वाटणारच नाही की तुम्ही यामध्ये बाकीचं कोणतंही साहित्य जास्तीचं घातलेलं नाहीये. सेम याच पद्धतीने तुम्ही मटण बिर्याणी सुद्धा बनवू शकता. फक्त मटण बिर्याणी बनवत असताना गरम पाणी आपण जे एक ग्लासभरच ओतलं, ते थोडंसं जास्त घालावं लागेल आणि बिर्याणी थोडा वेळ अगोदर ती ग्रेव्ही थोडा वेळ शिजवून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तांदळाचा लेयर घालता येईल. परंतु या सेम पद्धतीनेच तुम्ही मटण बिर्याणी सुद्धा आरामात बनवू शकता. चला, अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल आपली चिकन दम बिर्याणी तयार झाली. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा ही दम बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच फ्लेवरफुल रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशा झणझणीत, चमचमीत आणि सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.